मध्ये खूप निधी त्यांनी माझ्याकडून घेऊन गेला आणि वेगवेगळे रस्ते गावातले करून घेतले। आज या प्रभाग क्रमांक 29 या प्रभागामधील प्रचारासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब, त्याचबरोबर माजी आमदार सुभाषजी भोईर साहेब, त्याचबरोबर या कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे, सखारामजी पाटील, त्याचबरोबर माजी महापौर रमाकांतजी मडवी, या प्रभाग 29 चे महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्चना निलेश पाटील, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, त्याचबरोबर पाटील वेदिका साहिल 29 ब, त्यांची निशाणी आहे कमळ, आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 29 क बाबाजी बाळाराम पाटील, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण। एकासाठी टाळ्या नाही, तिघांसाठी टाळ्या। आता 3 वेळा वाजवा, परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा, बरोबर। महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं आगरी कोळी आणि वारकरी भवन कुठे होत असेल तर ते दिव्यामध्ये होत आहे, आपल्याकडे होत। त्याचबरोबर कल्याणशील रोड आपण पाहत की कल्याणशील रोड जो आहे तो वाईट झाला। आता त्या कल्याणशील रोड वरती जे आहे ते मेट्रो पण काम सुरू झालेलं आहे। पुढच्या काही महिन्यांमध्ये जे आहे हे एलिव्हेटेड रोड देखील या ठिकाणी बाबाजी पुढे गेले, एलिव्हेटेड रोड म्हणजे शकतो। त्याच्या मागे जर पक्षाची ताकद उभी असेल आणि त्याचे नेते उभे असतील तर मला वाटतं कोणालाही जे आहे फक्त नगरसेवक काम करू शकतं असं कधीही होत नाही। कार्यकर्ता देखील काम करू शकतो आणि हा कार्यकर्ता गेल्या काही वर्षात जो आहे तयार झालेला आहे, त्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा।